काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी गमावतोच आपण. माझंही तसंच चाललं आहे, धावपळ कामाची. जसं की साडींचा बिझनेस, यूट्यूब प्रमोशन्स आणि त्याच्यानंतर घरातली कामं, मुलाचं सगळं बघणं, ह्यात सगळ्यामध्ये स्वतःकडे कधी-कधी दुर्लक्ष होत नाही माझं. मी देते लक्ष चांगलं. पण तरीसुद्धा कधी-कधी असं होतं ना, की कंटिन्युअसली स्क्रीन टाईम वाढल्यानंतर आणि झोप थोडीशी अपूर्ण झाली, तर मग मला पफी आईज किंवा मग असं थोडंसं आईजच्या खाली तणाव जाणवतो. मी काय करायचं ते समजत नव्हतं. मी काही क्रीम्स पण वापरलेले आहेत, पण मला असं होतं की थोडासा थंडावा मिळावा डोळ्यांसाठी. म्हणून मी सोल स्किनचं पॅचेस जे आहेत ते मागवले. स्नेल म्युसिन असलेले याच्यामध्ये नियासिनामाइड पण आहे आणि हॅलोरोनिक ॲसिडसुद्धा आहे. बघूया म्हटलं ट्राय करूया म्हणून ॲमेझॉनवर मागवले. लिंक तर मी देईन, टॅग करून देईन. हे अप्लाय केले, पण अप्लाय केल्यानंतर मला शांत बसवत नव्हतं, कारण मी नुसती कामाची गडबड करत असते. त्यामुळे हे असं खाली सारखत होतं. मग म्हटलं एक 5 मिनटं शांत बसूया, थोडंसं ते ड्राय झाले की मग कामं करून घेऊयात. मग आता ते ड्राय झालेले आहेत आणि आता मी माझी कामं आवरते. आता हे ना पॅराबिन फ्री आहे, सल्फेट फ्री आहे, क्रुएल्टी फ्री आहे आणि डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आहे पहिले तर. आणि मला ह्याचा काय फायदा जाणवला हे मी तुम्हाला नंतर सांगेन. आता मी हे वापरून पूर्ण कामं करते. याचंच एक मी ना शीट मास्क पण तुम्हाला दाखवलं होतं, जे की ओव्हरनाईट आपण वापरू शकतो. त्याचा मला फायदा चांगला झाला. म्हणून मी हे पॅचेस जे आहेत, अंडर आय पॅचेस, ते मागवले. म्हणजे डोळ्याखालील थकवा असू देत, पफी आईज जे की मला सारखे होतात आणि डार्क सर्कलसुद्धा कमी व्हायला मदत होते म्हणे. पण डार्क सर्कल काय मला नाही आहेत, त्यामुळे याचा फायदा काय मी सांगू शकणार नाही. पण हां, पफी आईज आणि जे मला तणाव झालेले म्हणजे डोळे वाटत होते ना, तर ते थोडंसं रिलॅक्स वाटलं, थंडावा वाटतो आणि रिलॅक्स वाटतो. जो भाग आहे ना डोळ्यांच्या खालचा, खूप छान रिलॅक्स वाटतो. तर मी रिकमेंड करेन. तुमचं जर स्क्रीन टाईम होत असेल ऑफिसमध्ये, तुम्ही कंटिन्युअसली स्क्रीनसमोर असाल किंवा मग त्रास तसाही होत असेल, तर नक्कीच हे मी सांगेन, रिकमेंड करेन. तुम्ही वापरू शकता. मी टॅग करून दिले. चेकआउट करायला विसरू नका.